मंचावर उपस्थित श्री अभिजीत चौधरी जी, मॅडम आचल गोयल, रंजना लाडे मॅडम, अश्विनी जिचकर मॅडम आणि येथे असलेल्या माझ्या भगिनींनो, बंधूंनो, या मातृशक्तीला शतशत नमन। मुंबईला मी जास्त नक्की असते आजकाल, पण माझं नागपूरला लागलेलं असतं, कारण इथेच लोक आहेत जी जवळ आहेत, जी जीवावर पार प्रेम करतात। तर नागपूरला येऊन कधीही चांगलं वाटतं आणि आज तर एक खूप चांगला ओकेजन आहे। नागपूर महानगरपालिका महिला उद्योजिका मेळावा सुंदररित्याने सजलेला आहे। 250 पेक्षा जास्त स्टॉल्स, 5000 पेक्षा जास्त लोक इथे आलेले आहेत आणि ही स्त्री सशक्तीकरणाची एक सुंदर अशी भेट तुम्हीच आज नागपूरला दिलेली आहे जागतिक महिला दिनाच्या आणि आपल्याला सगळ्यांना या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज स्त्रीने एक उंच भरारी घेतली आहे, तिच्या पंखाला आज जोर आहे, तिच्या स्वप्नांना आज पंख आहेत। कशामुळे? कारण स्त्री हिला एक कलावती पण म्हणतात। तिच्यात वेगवेगळ्या कला एकाच वेळेस आहेत। जेव्हा ती आपलं घर चालवते तर कित्येक कौशल्य असतात जी त्यात ती टाकते आणि घर चालवते। तिला सुद्धा कळत नाही की तिच्यात एवढे कौशल्य आहेत आणि हीच कौशल्ये जेव्हा घरच्यांना आनंद देतात, त्याच वेळी जर त्या स्त्रीने बाहेर उपयोगात आणली आणि त्यातनं पैसा पण कमवला तर ही तर खूपच एक सुंदर बाब असते। लघु उद्योग असो किंवा वेगवेगळे उद्योग असो जे आज स्त्रिया करताहेत, घरच्या बाहेर पडून त्या शिकल्या घरीच असतात। भरतकाम असो, विणकाम असो, पाककला असो, हे सगळं तुम्ही घरच्यांना याने आनंद दिलेलाच आहे, पण आज तुम्ही यातनं पैसा कमवताय, घर चालवायला एक हातभार लावताय। ही आहे सशक्तीकरणाची तुमची सुरुवात। मला असं वाटतं, मी कधी म्हणते जीवनात काय करायला पाहिजे? लर्न, पहिले शिकायला पाहिजे, त्याच्यानंतर अर्न म्हणजे पैसा कमवायला पाहिजे, अँड डोंट फॉरगेट टू रिटर्न। हा पैसा तुम्हाला किंवा आपली मेहनत ही आपल्या सोसायटीला, आपल्या आसपासच्यांना देणं पण जरुरी आहे। त्याचमुळे आपली सोसायटी, आपल्या आसपासचं जे पर्यावरण आहे ते खूप छान राहतं। तर जे तुम्ही काम करताय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा। आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे अशा स्त्रिया आपल्या पुढे आहेत ज्यांनी गृह उद्योग करूनच एक वेगळंच आकाश गाठलेलं आहे। तुम्हाला माहित आहे लिज्जत पापड याच्या प्रमोटर कोण आहेत? हे कोणी चालू केलं? माहित नसेल तर त्यांचं नाव आहे ज्योती नाईक। घरकाम करायच्या त्या, पण त्यानंतर त्यांनी हेच काम मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि आज लिज्जत पापड ही वेल नोन कंपनी आहे, करोडोंची उलाढाल आहे त्याची। त्याच प्रकारे विनीता वाली यांना ओळखत नसाल तर त्या ब्रिटानियाच्या सीएमडी आहेत, करता आहेत। आधी सिंपल हाऊसवाईफ होत्या आणि मग हळूहळू बिस्किटाच्या बिझनेसच्या द्वारे त्यांनी हे सगळं चालू केलं। तर करायचं असेल, जिद्द असेल तर खूप काही आपल्याला करता येईल आणि हेच तुम्ही करणं आज चालू केलेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे शासन मदत करते। तुम्हाला माहित असेल तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्या आणि माहित नसेल तर बचत उद्योग भाजपच्या पक्ष कार्यालयात जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकतात या वेगवेगळ्या लघु उद्योगांमध्ये, किंवा तुम्हाला चांगल्या दरावर व्याज मिळू शकतं, लोन मिळू शकतं। जिद्द पाहिजे की मला हे करायचं, तुम्ही एम ठेवा। आज तुम्हाला माहिती एकच ब्रँड जी 9 महिने एका लहान मुलाला पोटात बाळगते, त्यानंतर 3 महिने आपल्या हातात घेऊन त्या मुलाला फिरते,
आणि जीवनभर आपल्या मुलांना मनात ठेवते. स्त्री अशी असते की तिच्यात खूप प्रेम असतं, खूप भावना असतात प्रेमाच्या आपल्या कुटुंबासाठी. आणि या भावना तुम्हाला जर खऱ्या प्रकारे लोकांसमोर आणि आपल्या घरासाठी त्याचा असेल तर ही ती वेळ आहे. तुमच्याबरोबर शासन आहे, तुमच्याबरोबर आपली लोक आहेत, यांच्या पूर्ण ट्रेनिंगचा किंवा यांच्या पूर्ण स्कीमचा फायदा उचला, आपला उद्योग चालू करा. आणि ज्यांना नाही करता येत त्यांच्यासाठी तर बेस्ट बचत गटच आहे. स्त्रियांबरोबर एकत्र येऊन असे छोटे छोटे लघु उद्योग तुम्ही चालू केले, कुठे तुम्ही पोहोचाल काही दिवसात. आणि तुम्ही कुठेतरी कुठे पोहोचला तर त्याच्यात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना तर मिळेलच, पण खूप नोकरी तयार होईल त्याच्यात. खूप नोकऱ्या तयार होतील ज्याची आपल्याला आजही कमी आहे. तर तुम्हीच त्याच्यामुळे ॲम्बॅसेडर बनाल नोकऱ्या देण्यासाठी. तर याच्यात खूप काही बोलण्यासारखं आहे या बाबतीत, पण आपले सक्षम अधिकारी आहेत ज्यांना माहित आहे कुठे मदत पाहिजे आणि तिथे तुमच्या पाठीशी हे लोक उभे आहेत. मला आनंद आहे. एवढंच बोलून 2 शब्द आपले संपवते. परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.